हे हाय हॅलो नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल गेट सेट लर्न. तर आज आपण पाहणार आहोत बालविकास आणि शिक्षणशास्त्र म्हणजेच आपले चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजीमधील थर्ड लेसन, ज्याचे नाव असणार आहे इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता आणि इन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण यांचा आपल्या बालकांवर किंवा आपल्या विकासावर काय परिणाम होतो ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर CTET पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वप्रथम गुणवैशिष्ट्य. प्रत्येक व्यक्ती ही इतरांहून भिन्न असते. एकाच वयाच्या दोन मुलांमध्ये देखील खूप डिफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल, त्यांची शरीराचा बांधा वेगळा असेल, त्वचेचा रंग, रूप, वर्तन इत्यादी सर्व कोणतीही दोन एकाच वयाची व्यक्ती घेतली तर त्यांच्यात हे डिफरन्स दिसून येणार आहे. केवळ त्यांचे शारीरिक ही जी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत तीच वेगळी नसणार आहेत, तर त्यांचे वर्तन, त्यांचे बिहेवियर देखील भिन्न असतात. ही भिन्नता प्रामुख्याने कशामुळे आढळून येते तर हेरिडिटी ॲज वेल ॲज इन्व्हॉल्वमेंट. प्रत्येक व्यक्तीमध्ये हेरिडिटी आणि इन्व्हॉल्वमेंटमुळे असे काही बदल घडून येत असतात जी प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळं करत असते. तर हेच आपण आता पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूया हेरिडिटी म्हणजेच नेचर किंवा आपण त्याला म्हणणार अनुवंशिकता. इट रेफर्स टू द जेनेटिक ॲट्रिब्यूट्स इनहेरिटेड फ्रॉम बायोलॉजिकल पॅरेंट्स ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे काय तर गर्भधारणेच्या वेळेस, ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन, गर्भधारणेच्या वेळेला जे पॅरेंट्सकडून मुलांना जी गुणवैशिष्ट्ये भेटतात किंवा आईवडिलांकडून जी गुणवैशिष्ट्ये मुलांमध्ये संक्रमित होतात त्याला काय म्हणणार आपण अनुवंशिकता. हेरिडिटी अफेक्ट्स द डेव्हलपमेंट राईट फ्रॉम प्रीनेटल स्टेजेस इन्फ्लुएन्सिंग अ वाईड रेंज ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच त्वचेचा कोणती कॅरेक्टरिस्टिक्स तर कलर ऑफ स्किन, हेअर, आईज, हाईट, हेल्थ, इंटलेक्ट, टेम्परामेंट इट्सेट्रा. तर काय त्वचेचा रंग, केस म्हणा, डोळे, उंची, आरोग्य किंवा बुद्धी, मेंटॅलिटी, स्वभाव इत्यादी सर्व जी गुणवैशिष्ट्ये असतात ती जन्मपूर्व अवस्थेपासूनच आपल्याला बाल्यामध्ये आलेली आहेत अशी दिसून येतात. मग हेच काय झाला अनुवंशिकतेचा प्रभाव आपल्याला कुठून आलेला दिसतो तर प्रीनॅटल स्टेज म्हणजे गर्भधारणेपासूनच किंवा जन्माच्या आधीपासूनच आपल्याला हे प्रभाव आपल्याला पडताना दिसतात. हेरिडिटी इज पासिंग ऑन ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. मग हेरिडिटी काय झालं, पॅरेंट्सकडून मुलांना जी वैशिष्ट्ये भेटत असतात त्यांना आपण म्हणणार हेरिडिटी, अनुवंशिकता. नाव हेरिडिटीच्या बाबतीत अजून जाणून घेऊया क्रोमोझोम्स अँड जीन्स. तर क्रोमोझोम्स अँड जीन्स काय असणार आहेत. द ओवूम म्हणजे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल. स्त्रियांमधील अंडपेशी असते आणि स्पर्म द मेल रिप्रोडक्टिव्ह सेल आणि पुरुषांमधील शुक्रपेशी. ही जेव्हा ह्या प्रत्येक सेलमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. किती 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम कंटेन्स DNA, कंटेन्स स्मॉलर युनिट ऑफ जेनेटिक मटेरियल कॉल्ड DNA. तर हे जे जेनेटिक मटेरियल असतात, जे आपले जीन्स असतात त्याला आपण काय म्हणणार DNA. हे पहा, प्रत्येक सेल हा एक न्यूक्लियस कंटेन करत असतो आणि प्रत्येक सेलमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात आणि प्रत्येक क्रोमोझोमला युनिट ऑफ जेनेटिक मटेरियल्स असतात म्हणजेच DNA असतात. आणि हे DNAs म्हणजे काय असतात, आपले जेनेटिक मटेरियल असतात.
अमॉंग्स दिस 20 क्रोमोझोम्स. तर काय पाहिले आपण, प्रत्येक सेलमध्ये 23 क्रोमोझोम असणार आहेत, पण ह्या 23 क्रोमोझोम्सपैकी 22 क्रोमोझोम हे काय असणार आहेत, ऑटोझोम्स. 22 क्रोमोझोम्सला आपण म्हणूया ऑटोझोम्स. आणि एक पेअर उरते जिला आपण काय म्हणू, 6 क्रोमोझोम. कारण यामुळे जे अपत्य जन्माला येणार असतं त्याचे आपल्याला लिंग कळत असते, त्याचे 6 आपल्याला डिफाईन होत असते. म्हणून आपण याला म्हणणार शेवटच्या 23rd क्रोमोझोमला आपण म्हणणार 6 क्रोमोझोम. इच क्रोमोझोम कंटेन्स जीन्स विच आर फंक्शनल युनिट्स ऑफ हेरिडिटी. तर प्रत्येक क्रोमोझोममध्ये असतात DNA, आणि DNA काय कंटेन करत असतात, जीन्स कंटेन करत असतात, जीन्स कंटेंट करत असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे, हेरिडिटी, विच आर फंक्शनल युनिट्स ऑफ हेरिडिटी, जे हेरिडिटी डिफाईन करत असतात. त्यानंतर पाहूया, त्यानंतर पुढे, इच जीन हॅज अ पर्टिक्युलर प्लेस अँड अ फंक्शन इन इनहेरिटन्स. प्रत्येक जे जीन्स असतात ते अनुवंशिकतेचे गुणधर्म वाहक असतात. आणि प्रत्येक वंशाणूंची जीन्स म्हणजे काय, वंशाणू म्हणजेच जीन्स यांची एक विशिष्ट जागा असते, एक विशिष्ट कार्य असते. पुढे, ॲट द कन्सेप्शन अन ओव्ह्यूम कंटेनिंग 23 सिंगल क्रोमोझोम्स from mother combines with the sperm containing 23 single chromosome from father. तर ही जी कन्सेप्शन आहे, जी गर्भधारणा असते, ती प्रक्रिया कशी होणार आहे, ओव्हम म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल त्याच्यापासून 23 सिंगल क्रोमोझोम आईपासून मिळत असतात, आणि 23 सिंगल क्रोमोझोम अपत्याला फादर्सपासून मिळत असतात. तर आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये 46 रंगसूत्रे क्रोमोझोम्स असतात. तर ती कशी भेटणार आहेत प्रत्येक इंडिव्हिज्युअलला, 23 फ्रॉम मदर अँड 23 फ्रॉम फादर. त्यानंतर, जेनेटिक फॉर्मेशन कंबाईन्स सो दॅट ग्रोईंग एम्ब्रॉयो हॅज 23 पेअर्स. मग 23 फ्रॉम 23 आईकडून आणि 23 पिताकडून किंवा वडिलांकडून, असे एकूण 46, आणि 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम हे कुणाला मिळत असतात, एम्ब्रायो म्हणजेच त्या बालकामध्ये ते संक्रमित होत असतात. इज अ मिक्सचर ऑफ जीन्स फ्रॉम द बोथ बायोलॉजिकल पॅरेंट्स. हे काय झालं, मग ही जी 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आणि 46 क्रोमोझोम्स मिळून एका अपत्यामध्ये ही संक्रमित होत असतात. त्यानंतर पाहूया, सेक्स डिटर्मिनेशन म्हणजेच लिंग निश्चिती, किंवा लिंग कसं डिफाईन होतं. 6 क्रोमोझोम आपण पाहिले, प्रत्येक व्यक्तीमध्ये 23 ऑटोझोम्स असतात, 23 पेअर्स असतात क्रोमोझोम्सच्या. त्यापैकी 22 ह्या काय असणार आहेत, ऑटोझोम, आणि एक जी शेवटची असणार आहे ती असणार आहे 6 क्रोमोझोम. आणि ही काय असणार आहे, येणाऱ्या अपत्याचे लिंग डिफाईन करत असते. तर पाहूया, 6 क्रोमोझोम्स आर रेफर्ड टू X and Y, and their combination determines the sex of fetus. Women have XX pair of chromosomes while men have XY pair of chromosomes. During fertilization, an X chromosome is already present in ovum, and if it unites with X, then sperm. If it unites with X chromosome from the sperm, then the fetus will be female offspring. If the X chromosome from the ovum unites with Y chromosome from the sperm, then the fetus will be
female offspring. So it is clear that sex of fetus determined by male chromosome. तर आपण पाहिले की प्रत्येक व्यक्तीमध्ये, स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येक व्यक्तीमध्ये 23 क्रोमोझोम्सच्या पेअर असतात. परंतु या 23 पेअरपैकी 22 असणार आहेत ऑटोझोम्स, प्लस 1 असणार आहे पेअर ज्यामध्ये सेक्स हा डिफाईन होत असतो. तर हे सेक्स डिफाईन कसं होतं, सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं, पुरुषांमधील असलेल्या XY कॉम्बिनेशनमध्ये, पुरुषांमध्ये कुठलं कॉम्बिनेशन असणार आहे, XY ह्या कॉम्बिनेशनमध्ये क्रोमोझोम्स असणार आहेत आणि स्त्रियांमध्ये XX ह्या कॉम्बिनेशनमध्ये असणार आहेत. तर जर फर्टिलायझेशनच्या वेळेला XX ही पेअर येत असेल तर येणारं अपत्य कुठलं असणार आहे, XX असल्यामुळे ते येणारं अपत्य असणार गर्ल अपत्य किंवा बेबी गर्ल असेल. परंतु जर X आणि Yचं कॉम्बिनेशन येत असेल तर येणारं अपत्य कुठलं असणार आहे, बॉय. तर हे असं होतं असतं सेक्स डिटर्मिनेशन इन आफ्टर फर्टिलायझेशन प्रोसेस. त्यानंतर पाहूया, पुढे आपण पाहणार आहोत इन्व्हायरमेंट. ज्याप्रमाणे हेरिडिटीचा प्रभाव हा डेव्हलपमेंटवर होत असतो त्याचप्रमाणे किंवा त्याच प्रमाणात हा इन्व्हायरमेंटचा प्रभाव हा आपल्याला डेव्हलपमेंटवर होताना दिसतो. तर प्रीनॅटल इन्व्हायरमेंटचे 2 भागात आपण विभाग केलेले आहे, 2 भागात आपण डिवाईड केलेले आहे. कारण जन्मपूर्वावस्थेत देखील पालकावर हा परिणाम होत असतो आणि जन्मानंतर तर भरपूर प्रमाणात इन्व्हायरमेंटचा प्रभाव हा चाइल्डवर होत असतो. तर 1 बाय 1 आपण पाहूया. फर्स्ट असणार आहे प्रीनॅटल इन्व्हायरमेंट, म्हणजेच जन्मपूर्व वातावरण. प्रीनॅटल डेव्हलपमेंट डिपेंड्स ऑन दी व्हेरियस फॅक्टर्स सच ॲज एज, hormonal level, diet, health, emotional state of mother, drugs, alcohol, medicines consumed by mother during pregnancy, disease, infection in mother during pregnancy. Presence of any of these factors affect the development of fetus and leading to the developmental defect and impairment in infant. तर काय असणार आहे जन्मपूर्व इन्व्हायरमेंट किंवा प्रीनॅटल इन्व्हायरमेंट. तर जन्मपूर्व अवस्थेत किंवा प्रीनॅटल अवस्थेमध्ये बालक हे बालकावर मातेचे वय तसेच संप्रेरक म्हणजेच हार्मोनल लेवल, त्याचप्रमाणे डाएट, हेल्दीनेस किंवा आरोग्य, आईची भावनिक स्थिती, बऱ्याचदा स्त्रियांमध्ये हेल्थ किंवा इमोशनल स्विंग दिसायला भेटतात, त्याचा परिणामसुद्धा बालकावर होत असतो. मातेला होणारे आजार, जर प्रीनॅटल पिरियडमध्ये जर मातेला आजार झाला असेल काही तर तोच अपत्याला होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अल्कोहोल घेतल्यामुळे देखील मुलावर परिणाम होऊ शकतो, येणाऱ्या अपत्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे काही मेडिसिन्स जर गर्भधारणा झालेल्या स्त्रीने घेतल्या असतील तर त्याचा परिणाम अपरित परिणाम देखील होऊ शकतो. हे काय झालं, या ज्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी कोणत्याही घटकामध्ये काही विपरीत परिणाम झाला तर अर्भक म्हणा किंवा येणारं अपत्य त्याच्यामध्येही आपल्याला दोष आढळून येत असतात किंवा त्यामध्येही व्यंग निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पाहूया पोस्ट नॅटल इन्व्हायरमेंट. पोस्टनॅटल म्हणजे काय असणार आहे, जन्मानंतरचं वातावरण, जन्मोत्तर वातावरण. ड्युरिंग द पोस्टनॅटल पिरियड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आर मोर ॲक्टिव्ह अँड influential as the individual is continuously interacting with the surrounding environment. तर जन्मानंतरच्या वातावरणात काय होणार आहे, व्यक्ती किंवा ते जे लहान बाळ आहे ते सातत्याने बाहेरच्या वातावरणाशी त्याचे इंटरॅक्शन होत जाईल आणि त्यामुळे काय होईल, मग बाहेरील वातावरणातील जे घटक असतील ते जास्त क्रियाशील प्रमाणात किंवा
एकदम परिणाम असा त्या बालकावर होताना आपल्याला दिसेल. त्यानंतर इन्व्हायरमेंटल एक्सपिरियन्सेस अँड रिस्पॉन्सेस सून आफ्टर बर्थ अँड ड्युरिंग अर्ली स्टेजेस ऑफ लाईफ हॅव लॉंग लास्टिंग इफेक्ट्स ऑन द चाइल्ड्स सेल्फ कन्सेप्ट, पर्सनॅलिटी, बिहेवियर, इमोशनली अँड सोशल रिलेशनशिप्स. तर काय असणार आहे, जन्मानंतर व्यक्तीला वातावरणाकडून म्हणजेच सभोवतालच्या व्यक्तींकडून, तर सभोवतालच्या व्यक्ती कोण असणार आहे, फॅमिली असणार आहे, फ्रेंड्स असणार आहे, सिबलिंग्स असणार आहेत, नेबरहूड असणार आहेत. ह्या व्यक्तींकडून जे मिळणारे अनुभव आहेत किंवा या व्यक्तींच्या कडून मिळणारा जो प्रतिसाद आहे त्यावर त्या व्यक्तींची संकल्पना डिफाईन होईल, त्या चाइल्डचं व्यक्तिमत्व डिफाईन होणार आहे. त्याचबरोबर त्यांचे वर्तनावर देखील परिणाम होणार आहे. त्याचबरोबर भावनिकता आणि सामाजिक संबंध म्हणजे सोशल रिलेशनशिप्सवर देखील परिणाम होणार आहे. त्यानंतर पाहूया, चाइल्ड्स होम अँड फॅमिली आर द फर्स्ट अँड द मोस्ट इन्फ्लुएन्शियल फॅक्टर. तर नक्कीच चाइल्डचे जे घर आहे किंवा कुटुंब आहे ते सर्वात जास्त आणि सर्वात पहिले असे प्रभावशाली घटक असणार आहे, प्रभाव करणारे घटक असणार आहे. द होम environment, social housing conditions, socio-economic status of the family size, diet, health services, parenting style, parents' education and attitude towards children are directly related to the child's physical, social and emotional development. म्हणजेच कुटुंबामधील जे वातावरण असणार आहे, कुटुंबाचं जसं राहणीमान असणार आहे, कुटुंबाचा सामाजिक आर्थिक दर्जा जसा असेल त्याचप्रमाणे कुटुंबाचा आकार, जॉईंट फॅमिली असेल किंवा न्यूक्लिअर फॅमिली असेल, त्याचबरोबर आहार चांगलं जसा आहार घेत असतील त्याप्रमाणे आरोग्यसेवा म्हणजेच योग्य वेळी जी हेल्थ सर्व्हिस लागली ती मिळत असेल, तसेच संगोपनाच्या पद्धती म्हणजे चांगलं संगोपन, वाईट संगोपन असे असणार आहे. पालकांची शिक्षण, बालकाबाबत असणारी त्यांची ॲटिट्यूड, या सगळ्या गोष्टी काय करणार आहेत, बालकांच्या सामाजिक, भावनिक तसेच त्यांच्या सोशल आणि त्याचबरोबर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटवर देखील ते परिणाम करणार आहेत. त्यानंतर द स्कूल, teachers and peers play an important role by inculcating habits, values and attitudes in the child. तर काय, शाळा तसेच टीचर्स आणि मित्र, चाइल्ड्सची जे स्कूल असणार आहे, टीचर असणार आहे, मित्रपरिवार असणार आहे, हे सर्व काय करणार आहेत, बालकांच्या ज्या सवयी, मूल्ये आणि अभिवृत्ती हे सर्व घटक बालकांच्या डेव्हलपमेंटमध्ये, बालकांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यानंतर सोसायटी ॲट अ लार्ज also directly indirectly influences child's social, religious, cultural and moral values. तर समाजातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्यांचा बालकाच्या विकासावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होताना दिसून येतो. उदाहरण द्यायचे झाल्यास धार्मिक, जर घरामध्ये काही धार्मिक कार्य होत असतील किंवा आपण घरात गणपती बसवण्याची आपण उत्सव मनवत असतो, तर याचेच चांगले असे परिणाम आपल्याला लहान बालकांवर होताना दिसतात. सोशल चेंजेस such as globalization, urbanization, industrialization have positive as well as negative effects on development of a child. तर सोशल चेंजेस ॲज जगामध्ये जे आता जागतिकीकरण होतं आहे, शहरीकरण होतं आहे, तसंच औद्योगिकीकरण होतं आहे, या सर्व घटकांचा देखील आपल्याला बालकांच्या विकासावर परिणाम होताना दिसतो. तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो. यापुढे पाहूया. तर ओव्हरऑल आपण पाहिलं की हेरिडिटी आणि इन्व्हायरमेंट हे फॅक्टर्स डेव्हलपमेंटला अफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात. हेरिडिटी म्हणजेच काय आलं, मग
हेरिडिटी म्हणजे आली अनुवंशिकता. पण एन्व्हायरमेंटमध्ये अजून असेही काही घटक आहेत जे आपल्याला जे बालकाला डेव्हलपमेंटवर अफेक्ट करत असतात. फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशन झालं, पोषक तत्वे, इलनेस, आजारीपण, मॅच्युरेशन अँड लर्निंग म्हणजेच परिपक्वता आणि शिक्षण हे देखील बालकाच्या डेव्हलपमेंटवर परिणाम करत असतात. तसेच एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथी, कल्चर, परंपरा असेल किंवा संस्कृती असेल हे देखील डेव्हलपमेंटवर फरक आणत असतात, इफेक्ट करत असतात. फिजिकल डिफेक्ट्स आणि रेस्ट अँड एक्सरसाइज, तर ही झाली घटक जी आपल्याला डेव्हलपमेंटवर परिणाम करत असतात, अफेक्ट करत असतात. त्यानंतर पाहूया नेचर वर्सेस नर्चर. तर नेचर वर्सेस नर्चर काय झालं? नेचर म्हणजेच आला अनुवंशिकता आणि नर्चर म्हणजे आलं इन्व्हायरमेंट. तर नेचर वर्सेस नर्चर हे जी डिबेट आहे ती बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात येत असते. तर ती काय आहे ती पाहूया. निसर्ग आणि वातावरण. नेचर स्टँड्स फॉर हेरिडिटी अँड नर्चर स्टँड्स फॉर इन्व्हायरमेंट. नेचर अँड नर्चर हॅव देअर ओन रोल इन चाइल्ड डेव्हलपमेंट. तर निसर्ग तसेच वातावरण या दोघींचाच त्यांच्या जागी योग्य त्यांचे स्वतःचे रोल हे चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाच्या भूमिका असतात. The two children in a same family getting the same treatment will still have different rates of development. का? Not only this, their intelligence level will also be different from one another. This shows that heredity has a great influence. टू चिल्ड्रन्स म्हणजे 2 चिल्ड्रन असणार आहेत जे फॅमिलीमध्ये एकाच फॅमिलीमध्ये वाढलेले आहेत. त्या दोघींना सेम ट्रीटमेंट मिळणार आहे, परंतु देखील त्यांची डेव्हलपमेंटची रेट ही डिफरंट असणार आहे. एवढंच नाही तर त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांची समजण्याची क्षमता असेल हे देखील आपल्याला वेगवेगळे आढळताना दिसतात. तर हे कशामुळे होत असतं? तर अनुवंशिकतेमुळे. मग हेच आपल्याला काय दाखवते ही गोष्ट की अनुवंशिकतेचा मोठा असा प्रभाव आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंटवर होताना दिसतो. परंतु ऑन दी अदर हँड when twins are nurtured in different environment, they are seen to develop differently. Thus the environment also plays a significant role in child development. तर त्याचबरोबर जर आपण असं पाहिलं की ट्विन्स आहे, आता ट्विन्स आले म्हणजे त्यांची हेरिडिटी ही काय असणार आहे? समान असणार आहे. परंतु त्या दोघी ट्विन्सला आपण वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढवले तर नक्कीच आपल्याला त्यांच्या डेव्हलपमेंट रेटवर किंवा डेव्हलप हे वेगवेगळी झालेली दिसते. म्हणजेच काय झालं की एन्व्हायरमेंटचा परिणाम देखील आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंटवर होताना दिसत असतो. Above discussion explains that development happens because of the interaction of the environment and the heredity where both have significant role to play. म्हणजेच काय झालं की बालकाच्या विकासामध्ये आपल्याला वातावरण आणि अनुवंशिकता या दोघांचाही महत्त्वपूर्ण असं सहभाग आहे असे दिसून येते. त्यानंतर पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट फॉर एज्युकेशन. म्हणजेच महत्त्व अनुवंशिकतेचं तसेच पर्यावरणाचं एज्युकेशनच्या बाबतीत काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत. बोथ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट हॅव अ स्पेसिफिक रोल टू प्ले इन डेव्हलपमेंट अँड ऑल्सो इन एज्युकेशन. तर अनुवंशिकता तसेच पर्यावरण हे दोघी महत्त्वाचे असे रोल प्ले करतात किंवा महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतात डेव्हलपमेंटमध्ये. आणि डेव्हलपमेंट योग्य रीतीने झालं म्हणजेच ऑब्व्हियसली एज्युकेशन देखील योग्य रीतीने होईल. अ बॅलन्स्ड डेव्हलपमेंट ऑकर्स बिकॉज ऑफ कंबाईंड रोल ऑफ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट. तर एक संतुलित असं डेव्हलपमेंट कशामुळे होणार आहे? तर कंबाईंड रोल ऑफ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण आणि अनुवंशिकतेच्या एकत्रित भूमिकेमुळे
बॅलन्स डेव्हलपमेंट हे आपल्याला होताना दिसत असते. अ चाइल्ड मे हॅव गुड हेरिडिटी बॅकग्राऊंड, बट इफ इन्व्हायरमेंट इन विच ही ऑर शी इज ब्रॉट अप इज नॉट गुड, ही ऑर शी मे नॉट बी डेव्हलप ॲडिक्वेटली. म्हणजेच जर एखाद्या मुलाला चांगली हेरिडिटी, चांगली अनुवंशिकतेची पार्श्वभूमी मिळालेली आहे, परंतु जर वातावरण असे चांगले मिळाले नसेल, चांगले असे वातावरण मिळाले नसेल, तर काय होईल, त्यांचा पुरेसा विकास होणार नाही. त्याचबरोबर ऑन दी कॉन्ट्ररी, इवन इफ दी हेरिडिटी इज नॉट गुड, फेवरेबल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कॅन हेल्प इन चाइल्ड्स डेव्हलपमेंट. ऑन दी अदर हँड, जर एखाद्या मुलाला हेरिडिटी चांगली नाही मिळाली, तर पण त्यांना जर फेवरेबल इन्व्हायरमेंट म्हणजे चांगले वातावरण मिळाले, अनुकूल वातावरण मिळाले, अनुकूल पर्यावरण मिळाले, तर त्यांची डेव्हलपमेंट ही योग्य रीतीने झालेली आपल्याला आढळून येत असते. द अवेअरनेस ऑफ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट फॉर टीचर. म्हणजे मुलांमधील हेरिडिटी आणि आनुवंशिकतेच्या बाबतीत जर टीचरांना माहिती असेल किंवा त्यांच्या बाबतीत टीचर हे जागरूक असतील, तर ते शिक्षकांना महत्त्वाचे असे उपयोग होऊ शकतात. द अवेअरनेस विल हेल्प द टीचर अँड अंडरस्टँड द रिझन्स बिहाइंड चाइल्ड्स बिहेवियर अँड द फॅसिलिटेट हिज ऑर हर डेव्हलपमेंट. मग काय असणार आहे, अवेअरनेस, जागरूकता. ही जी अवेअरनेस आहे मुलांच्या इन्व्हायरमेंट तसेच हेरिडिटीच्या बाबतीतली अवेअरनेस टीचरांना कशी मदत करणार आहे, तर चाइल्ड असं का बिहेवियर करतोय ते कळेल. एखादा चाइल्ड जर शिकण्यात कमी पडत असेल, तर टीचरांना त्यांचं बॅकग्राऊंड कळल्यानंतर काय करेल, ते त्यांना मदत करू शकतात त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी. इट ऑल्सो गिव्स अ कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह ऑफ चाइल्ड्स टेंडन्सीज, डिझायर्स, प्रॉब्लेम्स अँड ॲस्पिरेशन्स अँड हेल्प्स द टीचर टू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट्स ॲज रिक्वायर्ड. मग काय होणार आहे, यामुळे काय होणार आहे, मुलांची जी प्रवृत्ती आहे, इच्छा म्हणा किंवा समस्या, ह्या सर्व कळल्यानंतर टीचरांना एक दृष्टिकोन मिळतो की ते त्या मुलासोबत कसे वागतील. समजा एखादा मुलगा फिजिकली हँडिकॅप्ड आहे, समजा एखाद्या मुलाला दिसण्यात कमतरता आहे, तर ही दिसण्याची कमतरता वातावरणामुळे, पर्यावरणापासूनही भेटू शकते, किंवा हेरिडिटी हा सगळ्यात महत्त्वाचा बॅकग्राऊंड असणार आहे दिसण्याच्या कमतरतेमागे. तर अशा प्रॉब्लेमला कसं डिफेंड करायचं या बाबतीत टीचरला ओव्हरऑल कळत असतं, आणि त्यानंतर टीचर त्या स्टुडंटसोबत कशी वागायचं याची देखील क्रायटेरिया हा टीचरला कळत असतो. मग या सगळ्याचा कशावर परिणाम होईल, तर ऑब्व्हियसली याचा स्टुडंट्सच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होत असतो. सो this is for today students. Thank you for watching. Just like, share and subscribe my channel if you like it. Also आपल्यासोबत जे CTET ॲस्पिरंट असतील त्यांना देखील माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. त्याचबरोबर जर आपल्याला काही क्वेरीज असतील तर आपण माझ्या ईमेल IDला माझ्याशी कनेक्ट करू शकतात. त्याचबरोबर ह्या लेसनच्या PDF पाहिजे असतील तर आपण माझ्या गेट सेट लर्न या चॅनलला देखील, टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग.